शाळकरी मुलांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी 28 दिवसीय निरपेक्ष बालसंस्कार शिबिराला श्री दत्तात्रयांचे आजोळ समजल्या जाणाऱ्या आणि एकमेव जगातील पद्मसनाधिष्ठ असलेली श्री दत्तात्रयांची मूर्ती असलेल्या श्री क्षेत्र करंजी देवस्थान इथं उत्साहात प्रारंभ झाला असून शिबिरास बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे। साधू संतांनी समाजाला अध्यात्माचा चांगला मार्ग दाखवला आहे। आजच्या नवीन भरकटत चाललेल्या पिढीला संस्कृती आणि संस्कार टिकवण्यासाठी अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाणे ही काळाची गरज बनली आहे। उन्हाळी सुट्टीत मुलांवर चांगले संस्कार, चांगल्या सवयी, शिस्त लावण्याची पालकांकडे मोठी जबाबदारी असते। मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना मुलांसोबत वेळ घालवणे शक्य होत नाही। बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून बालकांवर योग्य संस्काराबरोबरच बालक हा उद्याचा सुजाण नागरिक घडावा यासाठी करंजी देवस्थान या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात दिनांक 2 मे ते 30 मे या कालावधीसाठी बालसंस्कार शिबिर सुरू करण्यात आले आहे। या शिबिरात हरिभक्त परायण वसंत महाराज थोरमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त परायण संजय महाराज बागडसर, हरिभक्त परायण गोपीनाथ महाराज पिठे, अशोक महाराज जाधव, पार्थ शिरसाट यांनी श्री गुरु दत्तात्रय संस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या शिबिरात 60 विद्यार्थी सहभागी झाले आहेत। शिबिरात व्यायाम, योगासने, ध्यान, जप, सामुदायिक हनुमान चालीसा, सामुदायिक हरिपाठ, पखवाज, हार्मोनियम वादन, गायन क्लास, मूल्य शिक्षण, विविध खेळ, आरोग्य, आहार, दैनंदिन व्यवहार, सामान्य ज्ञान, मानवी जीवन, राष्ट्रभक्ती, विविध खेळ, थोर पुरुष, राष्ट्रसंतांची माहिती आदी विषयांसंदर्भात मुलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे। निवासी असलेल्या या शिबिरात मुलांना सकाळी नाश्ता, सायंकाळ सकाळ 2 वेळचे भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी गुरुदत्त शिक्षण प्रसारक संस्था भाविक यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती संजय बगाड, गोपीनाथ पिठे यांनी दिली आहे। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।